मंडळाच्या योजना व उपक्रम हे सर्वसामान्य कामगाराची उन्नती साधणारे. कोल्हापूर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा गटस्तरीय समरगीत स्फूर्तिगीत स्पर्धा राजश्री शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंडळाच्या योजना व उपक्रम हे सर्वसामान्य कामगाराची उन्नती साधणारे आहेत, असे प्रतिपादन राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले. स्पर्धेमध्ये औद्योगिक कामगार व सहकार क्षेत्रातील कामगारांचे 8 संघ सहभागी झाले होते. यावेळी कडे गर्जिले सह्याद्रीचे, कामगार तू कष्टकरी तू, चला उगवती सिंहगर्जना अशी विविध स्फूर्तिगीते सादर करण्यात आली. कारगिल दिनाच्या पूर्वसंध्येला शहीदांना आदरांजली वाहिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे माननीय जितेंद्र मंडपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी, प्रमुख अतिथी माननीय सुरेश केसरकर, माननीय मदन पाटील, माननीय सत्यजित खाडे व स्पर्धा परीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रमुख पाहुणे जितेंद्र मंडपे, शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी, परीक्षक विजय जगताप, मंजिरी देवनावर यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेमध्ये कामगार कल्याण केंद्र संभाजीनगर कोल्हापूर मार्फत उतरलेला एल्कॉम इंटरनॅशनल लिमिटेड कागल यांचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तो 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय समरगीत स्फूर्तिगीत स्पर्धेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करेल. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी कामगार कल्याण केंद्र बिंदू चौक मार्फत उतरलेला मोनोग्राफ इंडिया लिमिटेड हा संघ, तर तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र सागरमाळा कोल्हापूरच्या वतीने एंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड कागलच्या संघाने मिळविला. विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे, रेमंड लक्झरी कॉटन यांच्या सौजन्याने सन्मान चिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाकरिता गुणवंत कामगार, कामगार नेते, आस्थापना अधिकारी व कामगार तसेच कर्मचारी आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आवळेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक गावराखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर.